नमस्कार बालदोस्तांनो. सुप्रजा कथामालेत रामायणातील एक छानशी गोष्ट घेऊन येत आहे मी भावनाताई. बाळांनो, तुम्ही पाहिलं मागच्या गोष्टीत की रावणाने सीतेचं हरण केलं, तिला पळवून नेलं. इकडे राम आणि लक्ष्मण कुटीकडे जेव्हा परत आले तेव्हा त्यांना कुठेच सीता दिसली नाही. ते वेड्यासारखं तिला इकडे तिकडे शोधू लागले. केव्हा शोधूनही ती कुठे दिसेना, तेव्हा रामाला शोक खूप अनावर झाला. शोक म्हणजे त्याला खूप दुःख झालं की असं कसं घडलं, सीतेला कोण घेऊन गेलं, तिची जबाबदारी आपल्यावर होती. तो खूप शोकाने व्याकुळ होऊन झाडांना, अम, पशुपक्ष्यांना, सगळ्यांना विचारू लागला की सीता कुठे आहे, तुम्ही कोणी पाहिलं का. असं शोधत शोधत असताना त्यांना जटायू पक्षी दिसला. जखमी अवस्थेत तो तिथं पडलेला होता. तो खरं तर फक्त रामाची वाट पाहत पडलेला होता. त्याने आपला प्राण तोपर्यंत धरून ठेवलेला होता. कसा बसा तो तग धरून तिथं पडलेला होता. त्याने सांगितलं, रामा, मी दशरथ राजाचा मित्र आहे. तो दुष्ट रावण सीतेला पळवून घेऊन लंकेमध्ये गेलेला आहे आणि मी त्याला खूप वाढवायचा प्रयत्न केला, पण मला तो त्याने असे पंख माझे छाटून टाकले, त्याच्यावर माझा नाईलाज झाला. मला माफ कर. आता तुला मी निरोप दिला, आता मी समाधानाने प्राण सोडतो. आणि अशा रीतीने त्याने प्राण सोडला. राम आणि लक्ष्मण त्यांना वंदन केलं आणि ते दोघं पुढे निघाले. असं फिरत शोधत शोधत ते किष्किंधा नगरीमध्ये आले. किष्किंधा नगरीचा राजा होता सुग्रीव आणि सुग्रीवाचा सेनापती होता हनुमान. जेव्हा रामाने सांगितलं तेव्हा त्या सुग्रीवाने हनुमंताला सांगितलं. हनुमानाने अगदी आनंदाने रामाला विनंती केली की रामा, ह्या सेवकाला आज्ञा द्या, मी लंकेमध्ये जातो, सीतामाईचा शोध घेऊन येतो. तेव्हा रामाने त्याला स्वतःची अंगठी दिली की माझी अंगठी घेऊन जा आणि ती सीतेला ओळख म्हणून दे. रामाची अंगठी सीता तेव्हाच ओळखेल. बरोबर आहे की नाही. कारण कोणाला भेटायला असं तर कळलं पाहिजे सीतेला. बरोबर आहे बाळांनो. आपण पण दक्षता घेतली पाहिजे. जेव्हा आपल्या घरी आई वडील नसताना कोणी येतं जातं तेव्हा आपण ती दक्षता घ्यायला हवी. ओळख दिल्याशिवाय आपण त्या व्यक्तीशी फारसं बोलता कामा नये, त्याला दरवाजा उघडता कामा नये. किंवा बाहेरही कोणी भेटलं, तुझे आई वडील इथं आहे तिथं आहे, तुला बोलवलं आहे, तुला घ्यायला आलो आहे, असं जेव्हा सांगतात तेव्हा पण आपण काळजी घ्यायला हवी की त्या व्यक्तीला जर आपण ओळखत नसू तर आपण त्याला टाळायला हवं. इकडे हा हनुमान ती अंगठी घेऊन समुद्रकिनारी आला. त्याने खूप मोठी झेप घेतली आणि तो लंकेत पोचला. लंकेत तो सीतेला शोधत असताना अशोकवनात त्याला सीता बसलेली दिसली. अशोकवनात म्हणजे अशोकाची झाडं तिथं खूप होती म्हणून त्याला म्हणायचे अशोकवन. त्यातील एका झाडाखाली ती बसलेली होती आणि आजूबाजूला राक्षसिणींचा पहारा होता. त्या पहाऱ्याला चुकवून हनुमंताने त्या पहाऱ्याला चुकवून हनुमंताने सीतेला सांगितलं की मी रामाकडून आलो आहे आणि ही अंगठी तू घे. आणि ही अंगठी तू घे. ती अंगठी पाहून सीतेने रामाची अंगठी ओळखली आणि तिला खूप आनंद झाला. तेव्हा हनुमंताने तिला सांगितलं की बघ, रामाजवळ माई म्हणजे आई म्हणायचं होतं तिला, सीतेला, माते, रामाजवळ वानरांचं सैन्य आहे आणि राम लवकरच इथं येणार आहे आणि तुला सोडवणार आहे. हे ऐकून सीतेला खूप आनंद झाला. याच्या पुढची गोष्ट आपण नंतर ऐकू.